आज सुट्टीच्या दिवशी आपण वांगी तोडण्यासाठी आलेलो आहोत. तर त्या ठिकाणी वांगी तोडायला पहिल्यांदा आपल्याला एक झाड अशी काठी बघावी लागते, कारण आपण जर वांग्याचं झाड पाहिलं तर हे वांग्याच्या झाडाला हे पाहू शकता तुम्ही, हे बघा काठी असतात. आणि आपण जर ही काठी न घेता तोडायचा प्रयत्न केला तर कदाचित आपल्याला काटे लागू शकतात आणि आपल्या हातामध्ये ते काटे घुसण्याचे चान्सेस खूप असतात. म्हणून आपण अशा पद्धतीने हे पहा, असं काठीने पहिल्यांदा झाड मी टॅग धरलेला आहे आणि हे वांग तोडून ठेवलेलं आहे. तर या ठिकाणी जर वांग आपण पाहिलं तर हे वांगे आम्ही पावसाळ्याच्या अगोदर लागवड केलेली होती आणि ह्या वांग्यावरती कोणत्याही प्रकारची फवारणी करण्यात आलेली नाही आहे. हे ऑर्गॅनिक पद्धतीचं वांग आम्ही दररोज आठवड्यातून 2 ते 3 दिवस खात असतो. आपण जर बाजारामध्ये गेलो आणि वांग जर विकत घेतलं तर आपल्याला फक्त चांगलेच वांगी विकत मिळतात. कोणत्याही प्रकारची कीड नसते त्याच्यावरती. मात्र त्याच्या पाठीमागचा जर इतिहास जाणून घेतला आपण तर ज्या वांग्यावरती कीड नाही आहे, म्हणजेच काय तर त्या वांग्यावरती सर्वात जास्त धोकादायक असं किडीचं औषध फवारलेलं आपल्याला पाहायला मिळतं. जर तुम्ही बाजारातून वांगी विकत घेणार असाल तर ते वांगी, ज्या वांग्याला 1 ते 2 किडलेले आहेत अशी वांगी घ्या. आता हे पहा वांग, याच्यावरती कुठल्याही प्रकारचं पेस्टिसाईड मारलेलं नाही, कुठल्याही प्रकारचं आपण म्हणू की किडीपासून संरक्षण करण्यासाठी कोणतंही औषध फवारलेलं नाही आहे. तरीसुद्धा नॅचरल पद्धतीने, ऑर्गॅनिक पद्धतीने आलेलं वांग हे. आणि हे वांग्याची जर आपण भाजी केली तर आपल्याला अतिशय छान अशी चव या वांग्याची खायला मिळते. आमचं सांगणं एवढंच आहे की बाजारामध्ये गेल्यानंतर स्वतः होईल एवढं तुम्ही ऑर्गॅनिक फूडला प्रेफरन्स द्या. ऑर्गॅनिक फूड जेवढं खाचाल तेवढं तुम्ही निरोगी राहाल आणि तेवढंच तुम्हाला जास्तीत जास्त आयुष्य लाभेल. आपण घेऊन चाललो आहोत. ही आपल्या रानातली वांगी आहेत, पण जी वांगी तोडलेली आहेत त्याच्यामधली काही वांगी आपण 2 दिवसावरती मकर संक्रांत आलेली आहे तर अशा लोकांना देणार आहोत की ज्यांना ह्या वांग्याची खूप गरज आहे आणि वांगी खरेदी करण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही आहे. अशा लोकांना आपण ही वांगी देणार आहोत.